तर आज विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आज संपन्न होणार आहे आणि या वेळेला संपूर्ण भागवत कथन अनुराधाताई शेटे या करणार आहेत आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत अनुराधाताई शेटे भागवताचार्य आहेत, ते या विवाह सोहळ्याची कथा सांगत असतात। आज विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा होतो, काय नेमक्या आज वसंत पंचमी आहे आणि याच दिवशी पांडुरंगाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह झाला होता। तर तोच विवाह सोहळा भक्तीच्या दृष्टिकोनातून प्रतिवर्षी साजरा होतो आणि रुक्मिणी मातेचं वैशिष्ट्य असं आहे की विवाहाला भगवंतानी यावं, पाणी ग्रहण करावं म्हणून आईसाहेबांनी 7 श्लोकाचं पत्र लिहिलं। धवल रेशमी पट्टावरती केशर रंगी लिहिले, अशा परी विश्वातील पहिले प्रेमपत्र अवतरले। विश्वातलं पहिलं प्रेमपत्र हे रुक्मिणी मातेनं लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आर्तता, विवेक, भक्ती आणि वैराग्य त्यानं आकर्षित होऊन भगवंतानी रुक्मिणी मातेला स्वीकारलं आणि तो आनंद सोहळा संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये जल्लोषात साजरा होतो आणि पंढरपूरमध्येही साजरा होतो। या विवाह सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपूरला पोहोचलेले आहेत। मंदिरात पाय ठेवायला जागा नाही, मंदिराच्या चारी बाजूला CCTV लावण्यात LED स्क्रीन लावण्यात आलेले आहेत आणि मंदिराच्या बाहेर हजारो भाविक इथं जमलेले आहेत, ज्यांना या विवाह सोहळ्याला उपस्थित राहायचे, देवाच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या, ह्या ज्या स्वर्गीय आनंद आहे तो घेण्यासाठी हजारो भाविक पंढरपूरला पोहोचले। कॅमेरामन आविक कागदीसह सुनील दिवाण, ABP माझा, विठ्ठल मंदिर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।